असं म्हणणं आहे. निवेदन स्वीकारायला ते आम्ही 1 तास झालो उन्हामध्ये थांबलोय. आम्ही या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला सांगितलं की त्यांना आम्ही बाहेर बोलवतोय. बाहेर आल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारायला आतमध्ये आलं पाहिजे, इकडे आमच्या बरोबर आलं पाहिजे, तर ते येत नव्हते. म्हणून त्यांना आम्ही सुट्टे पैसे जे लोकांकडनं आम्ही भीक मागून यांना दिलेले आहेत. आज प्रशासनाची एवढी जर वेडरशाही असेल, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड काम करतायत आणि असं असताना एखाद्या रुग्णावरती एवढा मोठा अन्याय आम्ही सहन करणार नाही. या महिला ज्या आहेत त्यांचं म्हणणं चिल्लर कोणी फेकली? आमचे पदाधिकाऱ्यांनी फेकली, महिलांनीच फेकलेली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिल्लर फेकली. चिल्लर फेकायचं कारण एवढंच की यांना रुग्णांपेक्षा पैशाचं महत्व आहे. स्वतः जागा फुकट घेतलेली आहे, परंतु रुग्णांवरती अशा प्रकारचा अन्याय ते करतात. त्यांना पैसे कमी पडले म्हणून आम्ही भीक मागून त्यांना पैसे दिले. डीन साहेबांचे बोलणं झालं नाही. पोलीस प्रशासनाने आम्हाला बाहेर थांबवलं आणि आम्ही त्यांना घेऊन येतो म्हणून सांगितलं. 1 तास झालं आम्ही उन्हामध्ये थांबलेलो आहोत, पण ते आले नाहीत. म्हणून त्यांना आम्ही हे अशा प्रकारे पैसे भेटले. आपण चिल्लर बघूया. इथं खाली प्रचंड पैसे जे आहेत चिल्लर खाली टाकलेले आपण पाहतोय. हे सगळे पैसे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. याचं कारण ज्या पद्धतीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पैसे मागितले गेलेले होते या सगळ्या उपचारांसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. आधी पैसे भरा आणि त्यानंतर उपचार केले जातील. प्रत्यक्षात मात्र पैसे भरतो असं सांगूनही उपचार जे आहेत ते केले गेले नाहीत. हे तेच हॉस्पिटल आहे जे हॉस्पिटलला 2000 साली 1 रुपयाच्या भाडेपट्ट्याने 99 वर्षासाठी जागा देण्यात आलेली होती. राज्य सरकारसोबत जो करारनामा धर्मदाय आयुक्ताकडे नोंदवण्यात आला त्याच्यामध्ये 20 रुपयांनी प्रत्येक रुग्ण तपासला जाईल असं लिहून देण्यात आलेलं होतं. प्रत्यक्षातली परिस्थिती जी आहे ती मात्र वेगळी आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा या सगळ्या संताप जो आहे तो मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधामध्ये व्यक्त केला जातोय. याचं कारण सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. लोक जी आहेत ती लोक अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे या लोकांमध्ये संताप जो आहे तो बघायला मिळतो. अनेकांना अशा पद्धतीचे अनुभव जे आहेत ते आलेले आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्याचमुळे आक्रमक आहेत. याचं कारण प्रत्येकाला या परिस्थितीचा सामना करावा लागलाय. तुमची काय प्रतिक्रिया आहे? या अशा पद्धतीने रुग्णालयांनी उपचारापूर्वी पैसे मागणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे खरं तर खूप चुकीचं आहे. आज उपचारापूर्वी पैसे मागणे खूप चुकीचं आहे. त्यांची 10 लाखाची मागणी होती, परंतु त्यांनी 3 लाख रुपये देऊनही त्यांचे उपचार झाले नाही आणि कार्यकर्ते सुद्धा शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते सगळे अधिकार काढून घेण्यात यावे. धर्मादाय रुग्णालय म्हणून इथे पाठी लावण्यात येते. धर्मादाय रुग्णालय जर एखादी स्कीम अवेलेबल असेल आणि पेशंट ऍडमिट होणार असेल तर अजिबात तिथे ऍडमिट करून घेत नाही. कॉटनची उपलब्धता देण्यात येत नाही. मागे ओढा बुजवलेला आहे, पर्यावरणाची हानी केलेली आहे. 1 रुपयावरती यांना भीक दिलेली आहे सरकारने, वार्षिक अनुदान. आणि हे सामान्य प्रशासन सामान्य नागरिकांसाठी कधीच उपयोगी येत नाही. स्वतःचाच पहिले ठेका, पहिले पैसे भरा आणि मग तुम्ही उपचार घ्या. पैसा शेवटी मोठा झालाय. पहिली गोष्ट हा रूल लिहिलाय कुठं? ऍडमिट व्हायच्या आधी 50% तुम्ही 50% बुक करत. का हॉटेल बिटेल आहे का? हे हॉस्पिटल आहे आणि इथं 50% पैसे आधी भरा. ही कुठला हा नियम आहे कुठं? हा कसा का हा नियम जागृत करतात की हा नियम चालू कसा आहे? यांच्याकडे 50% पैसे भरा मग रुग्णाला तुम्ही ऍडमिट करा म्हणून. पेशंटला तुम्ही कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण पाहतोय. हे बॅरिकेड्स जे आहेत ते बाजूला ढकलून हे कार्यकर्ते आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत रुग्णालयामध्ये. मात्र प्रत्यक्षामध्ये पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातो. शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन केलं जातं. दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. मूळ पक्ष हा नाहीये. मुद्दा जो आहे तो सगळे कार्यकर्ते हे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रुग्णासाठी या रुग्णालयामध्ये आलेले आहेत. मात्र अनेकांना या अशाच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागतो. सगळ्यांकडून अशाच पद्धतीनं मागणी जी आहे परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कार्यकर्ते इथं या अशा घटनेनंतर आंदोलन करायला येतात
तेव्हा रुग्णालय प्रशासनाचे कार्यकर्ते आल्यावर त्यांच्यावर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून चिल्लर फेकून मारलेली होती या महिला कार्यकर्त्यांनी. आणि या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा हे कार्यकर्ते जे आहेत ते सांगतात. तिथं बूम टाकतं घेतलेलं नाहीये. काय घेणार काही करता होतं. आपण हे दृश्य पाहतोय की शिवसैनिक पुन्हा एकदा जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. बॅरिकेड्सच्या अंदर आत जाऊ द्या, आम्हाला निवेदन द्यायचं अशी मागणी हे पोलीस प्रशासनाकडे करतायत. पोलिसांनी देखील बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे. बॅरिकेड पाशी हे सगळे बॅरिकेड जवळ शिवसैनिक आता थांबून आहेत. आपण काय त्यांची मागणी आहे काय म्हणतात हे. खरं तर ठाकरे गट एकीकडे आंदोलन करते, दुसरीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. दादा काय दादा पोलीस काय म्हणतायत नेमकं. पोलीस प्रशासक पोलीस आता इथं रक्षण करतात या चोरांचं. हे इथं शिपायला आणि यांना पाठवतो चर्चा करायला. मेन मालक धनंजय गायकर सचिन गावारे त्यांनी यावं चर्चा करायला. आज जायचंय का तुम्हाला. आज जायचं आम्हाला नाही तर त्यांनी यावं बाहेर चर्चा करायला. काय निवेदन काय द्यायचंय तुम्हाला. आम्हाला जा विचारायचं एका स्त्रीचा प्राण घेतला ना आम्ही तर चिल्लर भेटले त्यांची लायकी चिल्लरची नाही. आम्ही जा विचारायला ते काय झालं ते घाबरून आत बसलेत आणि पोलीस देखील असं चोरांना साथ देत आहेत. पोलिसांचं काय म्हणणं आहे. पोलीस काय म्हणते बाहेर बोलवतो म्हणतात अहो, त्यांना प्रोटेक्शन करतात. हे चुकीच्या लोकांना हे पोलीस प्रोटेक्शन करतायत. आम्ही तर जा विचारायला चिल्लर देखील फेकलेली आहे. चिल्लर त्यांची लायकी चिल्लरपेक्षा खालची आहे. एक स्त्री त्यांनी 3 लाख बिल देत असताना देखील तिला उपचार दिलेले नाहीयेत आणि तिचा जीव गेलेला आहे. 2 बालकांना यांची लायकी चिल्लर एवढी काय झालेली आहे. गोरगरिबांकडनं हे पैसे उकळवता आहेत. जर यांना धर्मदायनी ही हॉस्पिटल दिलेली आहेत तर गोरगरिबांसाठी हे त्यांना त्याची फॅसिलिटी घेऊन देत नाहीयेत. एखाद्या गोरगरिबाकडे पैसे नसतील ते सरळ सांगतात बेड नाहीये. आम्ही ज्यावेळी इथं येतो धर्मदाईच्या नावाखाली एवढी जागा लुटली आहे ना. खरंच गोरगरिबांना इथे न्याय मिळतोय का. खरंच गोरगरिबांची बिलं माफ होतात का हे शासनाने तपासावं. आणि आम्ही इथं अनेकदा येतो, अनेकदा आम्ही अनेक रुग्णांसाठी देखील आलोय. पण आम्ही आल्यानंतर तेवढ्यापुरतं ऐकलं जातं, नंतर त्या रुग्णांकडून पूर्ण पैसे वसूल केले जातात. या हॉस्पिटलला शासनाने ताब्यात घेतलं पाहिजे. यांच्याकडून जागा शासनाच्या ताब्यात आली पाहिजे. कारण हे रुग्णालय कुठल्याही जनतेला मदत करत नाही. जनतेचं सरकारकडे काय मागणी आहे तुम्ही. सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही, काय मागणी आहे सरकारकडे. नाही साहेब तर त्यांच्यावर योग्य कारवाई करतीलच. एकनाथ शिंदे साहेबांवर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. परंतु एक शिवसैनिक म्हणून आमची पण जबाबदारी आहे की आमचा हा संघटनेचा पक्ष जो संघटना आहे या आंदोलनातनं पुढे आलेला आहे. आणि आमच्या भागाचा अशी काही घटना होत असेल तर आम्हाला याचा निषेध हा नोंदवावाच लागेल. ते त्यांचं काम ते करतच राहतील. शिंदे साहेब हे त्यांच्या पद्धतीने इथे योग्य ती कारवाई करतील. काय निवेदन काय देणार आहात. निवेदन काय देणार आहात तुम्ही. या ठिकाणी या प्रशासनावर सुरक्षेबंधूचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या फॅमिलीला जे नुकसान झाले त्याची भरपाई दिली पाहिजे. अशा पद्धतीने निवेदन आणि जे कोण कारवाई इथं दोषी आहेत त्यांच्यावर हकलपट्टी आणि त्यांच्या मनुष्यवराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तो हॉस्पिटलनी मागणी केली पाहिजे की या संदर्भात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही सेना ज्या आहेत ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन्ही या रुग्णालयाच्या गेटवरती जमलेले आहेत. आज सोडलं जात नाहीये निवेदन घेण्यासाठी. जे प्रशासकीय अधिकारी बाहेर आले होते त्यांच्यावरती चक्क चिल्लर जी आहे ती फेकण्यात आलेली आहे. चिल्लर उधळत या प्रशासनाचा निषेध शिवसैनिकांकडून केला गेलेला आहे. पोलीस पुन्हा त्यांना या रुग्णालयाच्या गेटवरती अडवताना पाहायला मिळत आहेत. आत जाऊ द्या अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. पण पोलीस मात्र आत जाऊ देत नाहीयेत. खरं तर निवेदन स्वीकारण्यासाठी ज्यावेळेस ते बाहेर आले त्यांच्यावरती चिल्लर देखील फेकण्यात आलेली आहे. जे घडले ते चुकीचे घडले. त्यामुळे आम्हाला या हॉस्पिटल प्रशासनाविरोधात सदोष मनोसंवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हे सगळे गुंडागिरीनं मागं घालताय. आम्हाला दादागिरी केली जाते पोलिसांकडून. आम्हाला आज सोडत नाही. आम्ही आत गेल्याशिवाय राहणार नाही. एक तर त्यांनी बाहेर यावं नाही तर आम्हाला आज सोडावं. हे हॉस्पिटल पहिल्यांदा खाजगी आहे आणि वैद्यकीय मदत कक्षातून हे हॉस्पिटल खाजगी आहे आणि वैद्यकीय मदत कक्षातून फोन येऊन मुख्यमंत्री निधीतून यांना उपचार करण्यासाठी सांगितले असून सुद्धा यांनी उपचार केलेले नाहीयेत आणि पेशंटला आतमध्ये घेतलेलं नाहीये. आणि 1 तासापासून आम्हाला उन्हात उभं केलेलं आहे. फक्त निवेदन शिवसैनिक आक्रमक आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा काँग्रेस असेल, काँग्रेसकडून सुद्धा आता आंदोलनाचा जो आहे तो इशारा दिलेला आहे. काँग्रेस कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत. काय मागणी काय आंदोलन करणार आहे. त्या दीनानाथ हॉस्पिटलचं हे कायमचं आहे. आज पण तिथं 2-4 पेशंट पैशाअभावी जातील. आम्ही इथलेच स्थानिक कार्यकर्ते आहोत.
या धनंजय केळकरांची मोनोपॉली चाललेली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. 24 तास सेवा यांनी पोलीस आत जाऊ देत नाहीत तुम्हाला पण. हे प्रशासनाने आता पोलिसांना पुढे केलेलं आहे. प्रशासनाच्या चुका या सर्व जगाला कळलेल्या आहेत. या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की यांचं हे हॉस्पिटलचा परवाना रद्द करावं, धर्मदाय आयुक्तांकडून यांची मान्यता काढून घ्यावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल यांच्यावर या ठिकाणी करावा. आपण पाहतो की या गेटवरती आता सर्व पक्षीय जे आहेत ते कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेले आहेत. शिवसेना, ठाकरे गट, शिंदे गट, त्यानंतर काँग्रेस आहेत, सगळे जे आहेत ते आता इथे जमायला सुरुवात झालेली आहे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो रुग्णालयावरती दाखल करावा. जी चुकी आहे ती रुग्णालयाची चुकी आहे अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. निवेदन देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, पण गेटवरती या सगळ्यांना जे आहे ते अडवले गेलेले आहे पोलिसांकडून. निवेदन घेण्यासाठी जे प्रशासकीय अधिकारी बाहेर आले होते त्या अधिकाऱ्यांवरती चिल्लर देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून उधळण्यात आलेली आहे आणि आता आम्हाला जोपर्यंत निवेदन देऊ जात नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि मगाशी जी चिल्लर फेकण्यात आली होती ती चिल्लर आपण पाहू शकतो की या रोडवरती अशी फेकण्यात आली होती आणि ती चिल्लर या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जी आहे ती पडलेली आहे. आणि आता हे सगळे सर्वपक्षीय कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त या रुग्णालयाच्या बाहेर जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता आणि 11 वाजता दोन्ही शिवसेना असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी या प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. मोठा बॅरिगेटिंग या सगळ्या आता परिसरात करण्यात आलेली आहे आणि आंदोलनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर हा सगळा तगडा बंदोबस्त आहे. रुग्ण देखील तेवढेच येत आहेत. मोठं गजबजलेलं हे रुग्णालय आणि त्यामुळे रुग्णांची गर्दी देखील या सगळ्या झालेली पाहायला मिळते. जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना गेटवरच रोखून धरले पोलिसांनी. एकाही आंदोलनकर्त्याला आत सोडलं जात नाहीये. शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा आम आदमी पक्ष असेल किंवा मनसेतर्फे सुद्धा आज दुपारी या आवारात जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे. खरं तर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे आणि रुग्णालयाच्या बाहेरची ही सगळी चित्र मी तुम्हाला दाखवते. वाहतूक कोंडी देखील जी आहे ती झालेली पाहायला मिळते. तगडा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा सगळा बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग केली होती. आणि दृश्य तुम्ही पाहताय की सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जमलेले आहेत आणि जोपर्यंत आमचा निवेदन स्वीकारलं जात नाही अशा मागणीचं निवेदन आत आम्हाला द्यायचं आहे असं बोलत हा सगळा संताप जो आहे तो कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय. आणि पोलीस देखील आता या ठिकाणी बंदोबस्त लावून आहेत. थोड्या वेळापूर्वी जसं आपल्याला माहिती आहे की जी चिल्लर प्रशासकीय अधिकारी खरं तर निवेदन घेण्यासाठी या गेटवरती आले होते आणि त्यांच्यावरती चिल्लर जी आहे ती उधळण्यात आली होती आणि पुन्हा ते प्रशासकीय अधिकारी निवेदन न घेता रुग्णालय प्रशासनाची जी मुख्य इमारत आहे तिथे गेलेली आहे आणि पोलिसांशी देखील चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे जी कायद्याची बाजू आहे ती समजून घेण्यासाठी पोलिसांकडून देखील आतमध्ये जी आहे ती चौकशी करण्यात येणार आहे. जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, जे कुटुंब दावा करते की सीसीटीव्ही फुटेज तुम्ही तपासा, 2 ते 3 तास ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेला बसवून ठेवण्यात आलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर हे सगळे सीसीटीव्ही जे आहेत ते चेक करण्यात येणार आहेत. एक अहवाल पुन्हा जिल्हा आरोग्य बोर्ड जो असतो खरं तर त्या अधिकाऱ्यांकडे हा सगळा जो आहे तो अहवाल पाठवण्यात येणार आहे. मेडिकल बोर्ड देखील या अहवालाची तपासणी करणार आहे. पण तत्पूर्वी आता सर्व पक्षीय नेते, स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते पुणे शहरात आक्रमक झालेले आहेत आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर या सर्वांनी आता आंदोलन जे आहे ते सुरू केलेले पाहायला मिळते. हे दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली असल्याचं पाहायला मिळतंय. दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. खरं तर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत आंदोलन करण्यात आलेलं आहे. रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत निषेध नोंदवण्यात येतोय. रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का असा सवाल या कार्यकर्त्यांनी, या आंदोलकांनी केलाय आणि या रुग्णालयाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. त्यांना निवेदन द्यायचं आहे आणि त्यासाठीच आम्हाला आतमध्ये जाऊ द्या अशी विनंती किंवा अशी मागणी हे आंदोलक, हे कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. दीनानाथ रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत. पोलिसांचा बंदोबस्त असला तरी देखील कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का असा सवाल वारंवार विचारला जातोय. जोरदार घोषणाबाजी देखील रुग्णालयाच्या विरोधात केली जाते.